वेलकम टू आयुष्य 2023। आपण आपल्या संस्कृतच्या प्लेलिस्टमध्ये सर्वप्रथम वर्णमाला बघितली, त्यानंतर सुप्रत्यय संज्ञा प्रकरण बघितलं, त्यानंतर सुप्रत्यय बघितल्यानंतर त्यानंतर शब्दरूप बघितलं। आता शब्दरूप नंतर पुढच्या स्टेपमध्ये आपल्या आहे तीन प्रत्यय आणि धातुरूप। म्हणजेच काय की धातू म्हणजे काय की क्रियापदाचं मूळ रूप, त्याच्यापासून क्रियापद कसं बनवायचं, क्रियापद बनवल्यानंतर त्याचं वाक्य बनवताना त्या क्रियापदाचा उपयोग कसा करायचा, या सर्व गोष्टी आज आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे। तर चल मग बघूयात धातुरूप। धातुरूप बघत असताना सगळ्यात पहिले आपण बघतो गण। गण म्हणजे काय सगळ्यात पहिले हे बघूयात। आपल्या संस्कृतमध्ये टोटल 10 गण दिलेले आहेत। भुआदी, दिवादी, चुरादी, तुदादी असे 10 गण आहेत। तर मग त्या 10 गणपैकी आपल्याला फक्त आता सगळ्यात पहिले आपलं एम काय एक्झाम, तर एक्झामच्या दृष्टीने आपल्याला 4 गण महत्वाचे आहेत। तर ते 4 गण कोणकोणते आहेत, तर भुआदी गण आहे, दिवादी गण आहे, तुदादी गण आहे आणि चुरादी गण आहे। भुआदी गण हा पहिल्या नंबरचा आहे, दिवादी गण हा 4थ्या नंबरचा आहे, तुदादी गण हा 6व्या नंबरचा आहे आणि चुरादी गण हा 10व्या नंबरचा आहे। हे बघत असताना हा गण नेमका ओळखायचा कसा, मग याचं काहीतरी साइन असेल ना, तर त्या साइनला आपण म्हणतो विकरण। तर भुआदी गणाचं विकरण आहे अ, दिवादी गणाचं विकरण आहे य, तुदादी गणाचं विकरण आहे अ आणि चुरादी गणाचं विकरण आहे अय। तर आता या विकरणाचा यूज कसा करायचा, ओके। तर आता समजा एक धातू घेतला आपण वस, तर वस धातूला अ लावला आपण, वस काय कळत आहे, विकरण काय अ आहे, हे बघा वस प्लस गणाचं विकरण काय झालं, मग वस धातू तयार झाला। आणि हा ती काय आहे, हे काळाचं प्रत्यय आहे। मग आपलं धातू क्रियापद काय तयार झालं, वसती झालं। आता नृत धातू आहे, आता नृत धातू हा दिवादी गणाचा आहे, तर मग कसं होईल, नृत प्लस अ, नृतती कधी म्हणतो का आपण, नृतती असं कधी म्हणतो नाही, तर मग म्हणून बघायचं आपण आता नृत प्लस नृत्यती असं म्हणतो ना, तर मग य येतोय, तर य कुठल्या गणाचा आहे, दिवादी गणाचा आहे। तर मग जो क्रियापदामध्ये य येतोय तर तो धातू कुठला असेल, एक तर 4थ्या गणाचा असेल नाही तर 10व्या गणाचा असेल। तर 10व्या आणि 2 याच्यात कन्फ्युजन झालं। मग 10व्या याच्यात काय अय आहे आणि 4थ्या याच्यात काय फक्त य आहे, कळतं तुम्हाला। मग अय आणि य म्हणजे काय, य पण आहे आणि जोड शब्द पण आहे, तर तो क्रिया धातू कुठल्या गणाचा असेल, 4थ्या गणाचा असेल, कळतंय। हे बघा नृत्यती य पण आहे आणि तो य ला काहीतरी जोडलंय म्हणजे जोड शब्द आहे य सोबत, तर तो 4थ्या गणाचा धातू राहतो आणि य हा सेपरेट आहे म्हणजे अय आहे, तर तो 10व्या गणाचा धातू राहतो। आता यचं कन्फ्युजन दूर झालं। हे बघा इथे आहे का जोड शब्द, नाही, इथे जोड शब्द आहे, त्यामुळे ज्या य ला जोड शब्द असतो तो असतो 4था गण आणि ज्या य ला जोड शब्द नसतो तो असतो 10वा गण, ओके। आणि आता मग 6व्या गणापर्यंत अ चे, मग दिश, दिशती, दिश प्लस अ प्लस ती, कळतंय। असे हे 4 गण आहेत। म्हणजे ज्या ठिकाणी अ असेल तो पहिला गण, ज्या ठिकाणी य असेल आणि जोड शब्द असेल तो 4था गण, ज्या ठिकाणी अ असेल तो 6वा गण आणि ज्या ठिकाणी अय असेल तो 10वा गण, ओके। त्यानंतर बघूयात लकार। लकार बरंच बघितलं। लकार म्हणजे काय हेच कळत नाही बऱ्याच लोकांना, सर्व प्रत्यय पाठ असतात, सर्व पाठ असतो, पण लकार म्हणजे काय। लकार आपण इंग्लिश ग्रामर शिकलोय, तर मग त्यामध्ये असतो टेन्स। टेन्स म्हणजे काळ, की ते वाक्य कुठल्या काळाचं आहे, आता वर्तमान काळाचं आहे, भूतकाळ काळाचं आहे, भविष्य काळाचं आहे, हे कळल्यानंतर आपण ते प्रत्यय यूज करावे लागतील आपल्याला, बरोबर आहे। मग ते प्रत्यय यूज करताना ते लकाराचे प्रत्यय यूज करावे लागतील ना। लकार म्हणजे काय की तो काळ कुठला काळ आहे हे संस्कृतमध्ये लकार रिप्रेझेंट करत असतो। तर मग सगळ्यात पहिले बघूया लट लकार। आपल्याला 5 लकार दिलेले आहेत सिलेबसमध्ये, लट लकार, रूट लकार, लग लकार, लोट लकार आणि विधिल्य लकार। लट लकार म्हणजे काय, वर्तमान काळ, प्रेझेंट टेन्स, म्हणजे आता सध्याची जी कंडिशन झाली, आता मी काय करतोय, शिकवतोय, तर मग हा मी शिकवतो आहे, हे कुठल्या काळाचं वाक्य झालं, वर्तमान काळाचं झालं। मग आपण इथं कुठला लकार वापरू, लट लकार वापरू, कळालं। तर मग लकाराचा उपयोग जाणून घ्या। त्यानंतर लूट लकार, भविष्यकाळ, फ्युचर टेन्स। लूट लकार म्हणजे काय, मी उद्या कॉलेजला जाणार आहे, तर मग एका झालं भविष्यकाळाचं वाक्य झालं ना, मग जाणार आहे उद्या, काय भविष्यात आहे, मग कुठला लकार झाला, हा लूट लकार झाला। लग लकार म्हणजे काय, भूतकाळ आहे, मी जेवण केलं, तर मी जेवण केलं, तर मग हे मराठीत झालं, हे संस्कृतमध्ये ट्रान्सफर करायचं आपल्याला, तर मग संस्कृतमध्ये ट्रान्सफर करायचं, तर खाद धातू आहे, खाद धातू आहे, मी जेवण केलं म्हणजे मी खाल्लं, तर मग खाद धातूला कुठलं हे लावाल तुम्ही प्रत्यय, 3 प्रत्यय लावाल, धातू आहे तर 3 प्रत्यय लागेल। मग 3 प्रत्यय कुठल्या याचं लागेल, कुठल्या लकाराचं लागेल, तर लग लकाराचं लागेल। आता कळतंय लकाराचा उपयोग, म्हणजे आपल्याला मराठीमध्ये सेंटेन्स दिले, आपल्याला ते सेंटेन्स कळतंय की कोणत्या काळाचं आहे, तर ते काळ कळल्यानंतर त्याला आपल्याला संस्कृतमध्ये ट्रान्सफर करायचं। मग कसं करणार की तो काळ ओळखल्यानंतर त्या काळामध्ये आपल्या संस्कृतमध्ये कुठला लकार आहे, मग त्या लकाराचं प्रत्यय शोधायचं,
त्या लकाराचं प्रत्यय त्या धातूला लावायचं, त्या धातूला लावल्यानंतर ते क्रियापद तयार होईल, मग ते क्रियापद आपण वाक्यामध्ये वापरायचं, असं या लकाराचा उपयोग असतो. त्यानंतर लोट लकार. लोट लकार म्हणजे आज्ञार्थक. म्हणजे काय, आपण कोणाला तरी आज्ञा देतो. आता टीचर्सने आपल्याला आज्ञा दिली की तुम्ही उद्या होमवर्क करून या किंवा सर्वजण उठा, सर्वजण बसा, ही आज्ञा देत आहे. तर मी आज्ञार्थक काय झालं, लोट लकार झालं. विधिलिंग लकार म्हणजे काय, विद्यार्थक. विधिलिंग लकार म्हणजे विद्यार्थक. विद्यार्थक म्हणजे हेच कळत नाही लोकांना, म्हणजे सल्ला. आता एखादी आता सल्ले तर बरेच लोक देतात, कोणी पेड देतं, कोणी फुकट देतं, कोणी कुठले कुठले सल्ले देतं, कोणी चांगले देतं, कोणी वाईट देतं, बऱ्याच प्रकारचे सल्ले असतात. म्हणजे सगळे सल्ले कशामध्ये येतात, विधिलिंग लकारमध्ये येतात. म्हणजे सल्ला देणारं वाक्य आलं की काय करायचं, आपल्याला लगेच क्लिक झालं काय, सल्ला देता यायचा. मग आपल्याला इथे कुठला लकार यूज करायचा, विधिलिंग लकार. विधिलिंग लकार यूज करायचा, मग विधिलिंग लकारचा आपल्याला प्रत्यय पाठ पाहिजे, कळते. त्यानंतर आलं प्रत्यय. प्रत्ययमध्ये आहेत 2, परस्मैपदी आणि आत्मनेपदी आणि उभयपदी. 3 प्रकारचे असतात, परस्मैपदी, आत्मनेपदी आणि उभयपदी. आता सगळ्यात पहिले परस्मैपदी म्हणजे काय, बऱ्याच लोकांना माहित नसतं. परस्मैपदी म्हणजे काय, आता एखादी धातू घेतला, तर धातूपासून क्रियापद बनवलं, तर ते क्रियापदाची जी क्रिया असेल ना, त्याच्यापासून त्या क्रिया करणाऱ्याला काहीच भेटणार नाही. ते गोष्ट म्हणजे त्याचं फळ आहे ना, त्या क्रियेचं फळ, ते क्रियाचं फळ त्या कर्त्याला सोडून दुसऱ्याला मिळेल, कळतंय. परस्मैपदी म्हणजे काय की एखादा कर्ता जो क्रिया करतोय, तर त्या क्रियेचं जे फळ मिळणार आहे ते कर्त्याला नाही मिळणार, ते इतर गोष्टींना मिळणार. म्हणजे काय, कर्माला मिळेल किंवा अन्य कोणत्या गोष्टींना मिळेल. आणि आत्मनेपदी म्हणजे काय की एखादी करता ती क्रिया करतोय, तर त्या क्रियाचं जे फळ आहे ना, ते त्याला स्वतःला मिळेल, की स्वतःला प्राप्त होईल. आत्म म्हणजे स्वतः आपल्या आत्म्याला प्राप्त होईल, म्हणजे स्वतःला प्राप्त होईल, अशी गोष्ट लक्षात ठेवा. परस्मैपदी म्हणजे काय, कर्ता एखादी क्रिया करतोय, तर त्या क्रियाचं जे फळ आहे ते दुसऱ्याला मिळेल. आत्मनेपदी म्हणजे काय, कर्ता एखादी क्रिया करतोय, तर त्या क्रियेचं फळ आहे ते स्वतःला मिळेल. कळालं. आता याच्यावरनं आपण ओळखू शकतो ना, धातू परस्मैपदी का आत्मनेपदी, असं तो धातू वापरून बघायचा की यार याचं फळ आपल्याला मिळतंय का, नाही आपल्याला नाही मिळत आहे, मग तो धातू कुठला असेल, परस्मैपदी असेल. म्हणजे सोपं ट्रिक सांगतोय, काहीच जमलं नाही तर असं तरी एक लॉजिक लावू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपण बघूयात प्रत्यय. लट लकार वर्तमान काळाचे प्रत्यय, त्याच्यामध्ये परस्मैपदी आणि आत्मनेपदी असे दोघांचे प्रत्यय वेगवेगळे असतात. ते प्रत्यय आपल्याला पाठ करावं लागतात. आता बऱ्याच ठिकाणी बरेच लोक काय करणार, ट्रिक करणार, युट्यूबला सर्च करणार हाऊ टू लर्न प्रत्यय किंवा ट्रिक फॉर प्रत्यय. तर हे सांगतो, मी पण माझ्या काळात हे करण्याचा प्रयत्न केला होता. पण काय होतं, ॲट दी एंड जे आपण परफेक्टली पाठ करू ना, ते लक्षात राहील. ट्रिक वगैरे ह्या गोष्टी आपल्याला एक्झामच्या प्रेशरमध्ये आठवत नसतात, कळत आहे. तर त्या ट्रिक वगैरे आता करून घ्याल तुम्ही, हे पण कराल, पण एक्झाममध्ये ती ट्रिक आठवणार, ती ट्रिक लिहिणार, मग त्या ट्रिकवरनं शोधणार, एवढा वेळ आपल्याकडे नसतो. तर मग त्याच्यामुळे काय, आत्तापासून असा सेन्स क्रिएट करा की हे पाठांतर करा. पाठांतर करा इन द सेन्स लक्षात ठेवा. मग वेगळ्या एक्झामच्या वेळेस काय होतं, अशी मुवमेंट येते, प्रॅक्टिस म्हणजे पण कसं होईल, तुम्ही प्रॅक्टिस कराल तर लक्षात राहील बरं का. तर मग एक्झामच्या अशी मुवमेंट होते की ते ऑटोमॅटिक क्लिक होऊन जातं की हा परस्मैपदी आहे, लट लकार आहे, मध्यम पुरुष आहे, मग काय ती, सी, थ, हे काय, हे तेव्हा क्लिक होईल. आता मध्यम पुरुष आहे काय, परस्मैपदी लट लकार मध्यम पुरुष, तर त्याचे प्रत्यय काय, सी थ थ, हे आता पाठ आहे, पण तेव्हा एक्झामच्या वेळेस डायरेक्ट क्लिक होईल सी थ थ. पण ट्रिकने वगैरे या लक्ष गोष्टी राहणार नाही. मग बघूया एक वेळेस. लट लकार. लट लकार प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष, त्याच्यामध्ये वचन आहे, एक वचन, द्विवचन, बहुवचन. तर प्रथम पुरुषाचं काय, ती, त, अंती, सी, थ, थ, मी, व, म. आत्मनेपदीचं काय, ते, इथे, अंते, से, इथे, द्वे, ई, व, हे, मै. नंतर लट लकार बघूया, लग लकार लग लकार म्हणजे काय, भूतकाळ. तर त्याच्यात काय, त, ताम, अन, स, त, तम, अम, व, म. नंतर आत्मनेपदीमध्ये काय, त, इताम, अंत, था, इथाम, ध्वम, ई, वही, मही. त्यानंतर काय, लोट लकार. लोट लकार म्हणजे आज्ञार्थ. त्याच्यात काय, तू, ताम, अंतू, इथं डॅश. डॅश म्हणजे काय, धातू जसा आहे तसा लिहून टाकायचा. त्यानंतर तम, त, आणि, आव, आम. त्यानंतर काय, आत्मनेपदी काय, ताम, इताम, अंताम, स्व, इथाम, ध्वम, ए, आव, हे, आम, हे. त्यानंतर विधिलिंग लकार म्हणजे काय, की आपण सल्ला देतोय, कोणाला तरी काहीतरी करण्याचं सांगतोय, तर त्याच्यामध्ये काय, ईत, इताम, यू, ई, इतम, ईत, इयम, इव, इम. आणि आत्मनेपदीमध्ये काय, ईत, इयताम, इरण, इथा, इयथाम, इध्वम, इय, इव, इमय. आता मी इतकं फास्ट रीड केलं, तुम्हाला असं वाटलं असेल की सर इतकं फास्ट रीड करताय, काही सांगत नाही, फक्त वाचून दाखवते, नाही. तर याच्या मागे असं लॉजिक आहे की ही जी रिदम आहे ना, ज्या रिदममध्ये मी रीड केलं, त्या रिदममध्ये तुम्हाला लर्न करायचं आहे, कळतंय. त्या रिदममध्ये लर्न केल्यानंतर
ती रिदम तुमच्या लक्षात राहील आणि ऑटोमॅटिक एखाद्या जर आठवत नसलं तर ऑटोमॅटिक क्लिक होईल. कळतंय? म्हणजे काय, मग आता पाठ करताना कसं करा, विधिलिंग लकार परस्मैपदी प्रथम पुरुष एकवचनचा प्रत्यय काय ईत, प्रथम पुरुष द्विवचनचा प्रत्यय काय ईताम, प्रथम पुरुष बहुवचनचा प्रत्यय काय ईयू, मध्यम पुरुष एकवचनचा प्रत्यय ई, मध्यम पुरुष द्विवचनचा प्रत्यय ईतम, मध्यम पुरुष बहुवचनचा प्रत्यय ईत, उत्तम पुरुष एकवचनचा प्रत्यय इयम, उत्तम पुरुष द्विवचनचा प्रत्यय इव, उत्तम पुरुष बहुवचनचा प्रत्यय इम. ओके, तर हे झाले प्रत्यय. तर हे प्रत्यय झाले, लकार झाले, गण झाला. सगळ्यात पहिले गण माहिती पाहिजे. गण माहिती झाल्यानंतर आपल्याला लकार माहिती पाहिजे. लकार माहिती झाल्यानंतर आता पुढे बघूया आपण क्रियापद फॉर्मेशन. धातू पाठ करता, धातूपासून आपल्याला क्रियापद कसं बनवायचं तर त्याचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? धातू प्लस गणाचे विकरण प्लस काळाचा प्रत्यय. काय? धातू प्लस गणाचे विकरण प्लस काळाचा प्रत्यय. आता धातू आपल्याला पाठ करावं लागतील, सर्व धातू. मी तुम्हाला त्याचा टेबल अपलोड करतोच, तुमच्यापर्यंत ती PDF येऊनच जाईल. तर मग धातू पाठ केल्यानंतर गणाचे विकरण म्हणजे काय, आपण गण बघितले. हे बघा, हा गण आहे ना, तर मग याचे विकरण य अय हे विकरण झाले. आणि काळाचे प्रत्यय म्हणजे काय, हे प्रत्यय आपण जे बघितले, लट लकार, लग लकार, लोट लकार, विधिलिंग लकार, याचे जे प्रत्यय ते काळाचे प्रत्यय. म्हणजे काय, धातू प्लस गणाचे विकरण. गणाचे विकरण काय काय, अ य अय हे जे आहे हे गणाचे विकरण. आणि काळाचे प्रत्ययमध्ये काय झालं की हेच आता मी व म सी थ त ती अंत अंती हे काळाचे प्रत्यय. तर मग आता एक्झाम्पल बघूया. पहिल्या गणाचं एक्झाम्पल आपण सगळ्यात पहिले बघूया. पहिल्या गणाचं प्रत्यय काय, अ. गणाचे विकरण जे हे काय, गणाचे विकरण. हा, तर सगळ्यात पहिले धातू घेतला आपण क्रीड. क्रीड म्हणजे काय, खेळणे. तर काय, हा झाला धातू. गणाचे विकरण काय, अ. आणि काळाचं प्रत्यय काय, ती. ती कुठला काळाचा प्रत्यय, लट लकार. कळतंय? काळ काळ दाखवतोय ना, लट लकार काय, काळ दाखवतोय. कुठला काळ दाखवतोय, वर्तमान काळ दाखवतोय. तर मग लट लकाराचं प्रत्यय घेतलं ती, तर मग काय झालं, क्रीडती. हा हे काय झालं, हे क्रियापद झालं. आणि क्रीड हा काय होता, धातू होता. म्हणजे धातू हे काय आहे की क्रियापदाचा जो बेस फॉर्म आहे, म्हणजे क्रियापदाचं जे मूळ रूप आहे ते धातू. आता धातू आणि क्रियामधला डिफरन्स कळाला तुम्हाला. क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू म्हणतात आणि धातूपासून क्रियापद बनत असतं. आता चौथ्या गणाचं एक एक्झाम्पल बघूया. चौथ्या गणाचं विकरण काय, य. आता नृत म्हणजे नाचणे. तर नृत प्लस गणाचं विकरण काय, य. आणि काळाचा प्रत्यय काय, ती. मग काय होईल, क्रियापद तयार, नृत्यती. नृत्यती म्हणजे काय, नाचणे. तर सहाव्या गणाचं बघूया. सहाव्या गणाचं विकरण काय, अ. आता मिल म्हणजे काय, मिळणे. तर मिल गणाचं विकरण अ सहाव्या गणाचं आणि काळाचं प्रत्यय अंती. मग काय होईल, मिलंती. त्यानंतर दहावा गण. दहावा गणाचं हे काय, विकरण अय. आता पाल. पाल म्हणजे काय, पालन करणे. तर पालन करणं म्हणजे काय, पाल प्लस अय. गणाचं विकरण प्लस काळाचं प्रत्यय काय, ती. मग काय होईल, पालयती. हे पालयती काय झालं, क्रियापद तयार झालं. आता कळलं धातू आणि क्रियापदामधला डिफरन्स. मग तुम्हाला जर वाक्य बनवायचं असलं तर तुम्ही काय वापराल, धातू वापराल का क्रियापद वापराल? ऑब्विसली क्रियापदच वापरावं लागेल, धातूने वापरता येणार. समजा आपल्याला पेपरमध्ये धातू दिलाय आणि एखादं वाक्य बनवायला लावलंय, तर तुम्ही काय कराल, त्याचं कसं क्लिक कराल? धातू दिलाय आणि वाक्य बनवायचे. तर मग सगळ्यात पहिले तुम्हाला ते वाक्य कुठल्या काळाचे, वर्तमान काळाचे, भूतकाळाचे, भविष्यकाळाचे हे ओळखावं लागेल. तो धातू कोणत्या गणाचा आहे हे ओळखावं लागेल. या दोन गोष्टी ओळखल्या, धातू आहे, कुठल्या गणाचा हे ओळखल्यानंतर आपल्याला गणाचं विकरण कळेल आणि कुठल्या काळात ते वाक्य आहे त्याच्यानंतर आपल्याला तो काळ कळेल. मग काळ कळाला का आपल्याला काय कळेल, लकार कळेल. मग लकार कळाला का काय होईल, त्या लकाराचे प्रत्यय आपण जे पाठ केले ते आपल्याला आठवतील. मग काय होईल, मग धातू तर पाठ आहे म्हणजे धातू तर सेम समोर दिलाय. गणाचं विकरण आठवलं, मग काळ आठवला, काळानंतर लकार आठवला, लकारानंतर लकाराचे प्रत्यय आठवले, मग ते लकाराचा प्रत्यय आपण त्याच्यात जॉईन केलं. मग ते धातूपासून आपण हा क्रियापदाचा फॉर्म्युला आहे काय, धातू प्लस गणाचे विकरण प्लस काळाचे प्रत्यय, याच्यानुसार आपण क्रियापद बनवलं आणि मग ते क्रियापद आपण त्या सेंटेन्समध्ये यूज केलं आणि मग ते आपल्याला मार्क्स भेटणार आहे. ही गोष्ट सोपी नाहीये. आता अजून पण हातातनं वेळ गेलेली नाही. तुम्ही इतका शांततेत विचार करा आणि हे सगळं डोळ्यासमोर बघितल्यानंतर तुम्हाला टेन्शन तर आलंच पाहिजे. पण त्या टेन्शनमध्ये असं नका येऊ दे की तुम्ही अभ्यास करणं सोडून द्याल. आणि काही लोकांचं टेन्शन वेगळंच असतं. टेन्शन आलं म्हणजे ते डायरेक्ट अभ्यास करणं सोडून देतात, वेगळ्या डिप्रेशनमध्ये जातात. तसं नाही, टेन्शन आलं म्हणजे अभ्यास अजून आपण जोरात अतिवेगाने आपण ते स्टार्ट केला पाहिजे. कळते, अशा प्रकारचं टेन्शन आलं पाहिजे. त्याच्यानंतर एक क्रियापद तयार करत असताना दोन नियम आहेत. तर पहिला नियम बघूया. कोणत्याही काळाचे अथवा लकाराचे क्रियापद तयार करत असताना लकाराचे किंवा काळाचे प्रत्यय अ ने सुरू होत असतील. लकाराचे प्रत्यय का, लकाराचे प्रत्यय म्हणजे काय,
हे लट लकार, लोट लकार, विदिली लकार ह्या लकाराचे प्रत्यय जर अने सुरू होत असतील तर तो प्रत्ययाच्या अगोदर येणारा अचा लोप होतो. आता हे पहा क्रियापदाचं हे काय सांगितलं तुम्हाला, धातू प्लस गणाचे विकरण प्लस काळाचे प्रत्यय. समजा धातू दिला आपल्याला पट, गणाचं विकरण, आता पहिल्या गणाचं घेऊया आपण, तर गणाचं विकरण घेतलं अ आणि काळाचा जो प्रत्यय तो अंतीने चालू झाला म्हणजे अनेच चालू झाला, तर मग अ प्लस आ होऊन जाईल ना. तर मग इथे काय करायचं सांगितलं त्यांनी, जर अंती म्हणजे अने जर काळाचा प्रत्यय चालू झाला तर त्याच्या अगोदर जो येणारा अ आहे ना त्याचा लोप होतो, म्हणजे तो कट होऊन जातो, डायरेक्ट निघून जातो. मग काय होईल, पठ प्लस अ प्लस अंती, पठांती झालं पाहिजे, पठांती नाही होते, पठंतीच होतं, कारण का हा जो अ असतो त्याचा लोप होऊन जातो. त्याच्यानंतर दुसरं बघूया, कोणत्याही काळाचे अथवा लकाराचे क्रियापद तयार करताना लकाराचे किंवा काळाचे प्रत्यय म किंवा व ने सुरू होत असतील, म्हणजे लट लोट विदिलक ह्या लकाराचे जे प्रत्यय ते म किंवा व ने सुरू होत असतील तर त्या प्रत्ययांचा अगोदर येणारा अचा आ होतो. आता हे बघा, पठ प्लस आ प्लस मी हे कसं काय होतंय. आता समजा पठ धातू घेतला, गणाचं विकरण घेतलं अ आणि काळाचं प्रत्यय घेतलं मी, मग हे काय होईल, पठमी होईल. आपण पठमी म्हणतो का नाही, पठामी म्हणतो ना, तर मग या अचा काय होऊन जाईल, आ होऊन जाईल. मग काय होईल, पठामी. कारण का बरं आ झाला, कारण इकडे म ने चालू झालं म्हणून. आता समजा पठ प्लस अ प्लस व, आता इथे व आला, मग वच्या अगोदर अ आहे, तर मग या अचं पण काय होऊन जाईल, आ होऊन जाईल. मग काय होईल, पठावं. आता कळालं काय दोघं नियम, हे दोघं नियम लक्षात ठेवा आणि जेव्हा धातूपासून तुम्ही क्रियापद बनवाल तेव्हा ही गोष्ट यूज करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला शिकवलं पुरुष वचन, हे शिकवलं आहे तुम्हाला या गोष्टी मी मागच्या व्हिडिओमध्ये. ज्यांनी कोणी मागची व्हिडिओ बघितली नसाल त्यांनी बघा. मी आता हा टेबल तुमच्यासमोर यासाठी आणला की सेंटेन्स फॉर्मेशन करताना या गोष्टी तुम्हाला उपयोगाच्या आहेत. प्रथम पुरुष म्हणजे काय, आपण ज्याच्याबद्दल बोलतो तो इथे उपस्थित नसतो, प्रथम पुरुष. मध्यम पुरुष म्हणजे काय, आपण ज्याच्यासोबत बोलतो आणि तो आपल्यासोबत तो ऐकत असतो, तो मध्यम पुरुष. आणि उत्तम पुरुष म्हणजे काय, जो क्रिया करतो किंवा जो बोलत असतो, म्हणजे आपण स्वतः. आता समजा तुम्ही धातू पाठ कराल, धातू रूपावली बऱ्याच लोकांकडे असेल किंवा काहींनी वेगवेगळ्या ठिकाणून धातू कलेक्ट केले असतील, तर बऱ्याच ठिकाणी असे दिसून मला धातू असेल, धातूच्या समोर डॅश असेल आणि पुढे काहीतरी लिहिलेलं असेल. तर हा जो आहे ना, हा मेन धातू झाला. त्याच्या पुढे डॅशच्या पुढे जे लिहिलं असतं ते धातूचं अंग असतं. आता काही ठिकाणी फक्त धातू असतो, त्याच्या पुढे डॅश लिहून पुढे काही नसतं, तर मग तिथे धातू यूज करायचा. पण काही ठिकाणी धातू असतो, डॅश करून पुढे अंग असतो, त्या ठिकाणी धातूंनी यूज करायचा, त्या ठिकाणी अंग यूज करायचं. म्हणजे फक्त धातू असला तर डायरेक्ट धातू यूज करायचा, धातू आणि अंग हे असलं तर धातू नाही यूज करायचा, अंग यूज करायचं. हे काही तुम्हाला बेसिक फॉर्मॅटमध्ये. अट म्हणजे काय, आता धातू कसा पाठ करायचा, अट म्हणजे भटकणे किंवा हिंडणे, अर्च म्हणजे पूजा करणे, म्हणजे योग्य असणे, वी प्लस कस विकसित म्हणजे विकसित होणे, कांक्ष म्हणजे इच्छा असणे, कुज म्हणजे कुजन करणे, आक प्लस क्रंद आक्रंद म्हणजे ओरडणे, क्राम चालणे. मग इथं काय डॅशच्या पुढे मग आपण काय क्राम वापरू, क्रीड म्हणजे खेळणे, कृष म्हणजे क्रोश ओरडणे. असं धातूचा मराठीत अर्थ असं पाठ करा, कळतंय. तर आता आपण पुढे बघूयात सेंटेन्स फॉर्मेशन कसं. एक वाक्य, हे सगळं आपण जे शिकलो आज, काय काय शिकलो आपण, गण शिकलो, गण नंतर लकार शिकलो, लकारामध्ये काय शिकलो आपण, लकाराचे प्रत्यय शिकलो. कळतंय का, लकाराचे प्रत्यय शिकल्यानंतर आपण पुढे काय शिकलो, क्रियापद फॉर्मेशन शिकलो. क्रियापद फॉर्मेशन शिकल्यानंतर आपण पुढे काय शिकलो, हा टेबल, कुठला टेबल, पुरुष आणि वचनचा टेबल. प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष, त्याच्यामध्ये हे जे वापरतो आपण करता. आता समजा तो खेळतो असं वाक्य दिलं तुम्हाला, तर तुम्ही काय वापराल, हे पाहिजे ना, पाठ पाहिजे ना, स तवते, तोला काय म्हणतो आपण, स खेळतो, क्रीडती. कळतंय. असेच काही बेसिक वाक्य घेतो मी. आता एक वाक्य घेऊया, ती दूर होते, असं सेंटेन्स आहे. तर मग आता ती साठी तुम्हाला काय माहिती पाहिजे, स म्हणजे काय होते, ती दूर होते, हे असं वाक्य दिलं. त्याच्यासाठी काय होईल, सा दूर होते. दूर साठी क्रियापद काय माहिती का, अपसर. हे काय, हा धातू आहे. आता अपसर हा धातू कुठल्या गणाचा आहे, पहिल्या गणाचा आहे. मग अपसर प्लस अ प्लस ती, मग काय होईल, अपसरती. मग काय होईल, सेंटेन्स संस्कृतमध्ये सा अपसरती. आता कळतंय याचा उपयोग काय.
नंतर काय, ती एकते, ती एकते. हे जे वाक्य आहे, आता एकते म्हणजे काय, आता एकने हा धातू तुम्ही शोधायचा आहे, तुम्हाला तो पण काही काम पाहिजे ना, पूर्ण जे झालं. आता एकनेला धातू काय तो ओळखायचा, ती म्हणजे 6 सांगितलंय मी. एकतेसाठी धातू ओळखायचा, धातू ओळखल्यानंतर क्रियापद फॉर्म करायचं. क्रियापद कसं फॉर्म करायचं, धातू प्लस गण स्वीकार प्लस काळाचा प्रत्यय, त्यानुसार ते करून हे सेंटेन्स तुम्ही स्वतः कंप्लीट करायचं. अजून एक सेंटेन्स तुम्हाला देतो, तू चालतो. तू चालतो हे सेंटेन्स कसं होईल, तूला काय म्हणतो आपण, त्वम, आणि चालतो म्हणजे काय, क्रम, क्रम क्राम हा धातू आपण बघितला. मग